अद्वैत हिरे यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश सध्या सुरू आहे। आपण थेट जातो आहोत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सध्या सुरू आहे। काही वेळापूर्वीच संभाजीनगरमधील अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश पार पडलेला होता आणि आता नाशिकमधील अद्वैत हिरे त्याचबरोबर इतरही पदाधिकारी यांचा हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय। गिरीश महाजन हे देखील यावेळी उपस्थित आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय। ज्यांचा प्रवेश झालाय त्याच्या पाठीमागे नोंदणीसाठी जायचे हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। ज्यांचा प्रवेश झालाय त्याच्या पाठीमागे नोंदणीसाठी जायचे हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। तर नाशिकमध्ये देखील आता भाजपनं जोरदार इनकमिंग सध्या सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा पक्षप्रवेश पार पडतोय। अद्वैत हिरे यांनी देखील आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय। मी अद्वैत हिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोतीलाल गायकवाड, पवनराव ठाकरे, पवार, संदीप पाटील, समाधान दादा, सगळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे। आदरणीय गिरीश भाऊंनी माझ्यावर तो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, बागलाण तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढेल। 100% भाजपसाठी आम्ही तयार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते। दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या। याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम हे आम्ही सगळेजण करू। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार झाल्यापर्यंत विरोधी पक्ष गेला ही खूप आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल। भारतीय जनता पार्टीचा जय हो। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सन्माननीय गिरीश भाऊंचे, सन्माननीय देवेंद्रजींचे आणि सन्माननीय चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय श्रीराम। सर्वांना विनंती आहे